तुकाराम मुंडेंची बदली रद्द करा. दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा. कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. महाराष्ट्रातील सनदी अधिकारी आणि नुकतेच दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आलेले IAS तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांगांनी आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळालं. तुकाराम मुंडे यांची बदली रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून निघाला होता. विशेष म्हणजे तुकाराम मुंडेंच्या बदलीनंतर मुंबईतील मंत्रालय परिसरात देखील दिव्यांग बांधवांनी आंदोलन करत बदली रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली होती. राज्य सरकारने IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला असून मंगळवारी सायंकाळी 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तत्पूर्वी गेल्याच आठवड्यात तब्बल 25 IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून काहींना महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टिंग करण्यात आली असून काहींना महामंडळ आणि प्राधिकरणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली. तर धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदतकार्य विभागात बदली करण्यात आली. मात्र दिव्यांग विभागाचे सचिव असताना दिव्यांगांसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे दिव्यांग बांधवांनी त्यांच्यापदी आदर व्यक्त करत त्यांची बदली रद्द करण्याची मागणी केलेली आहे. यापूर्वी मंत्रालय परिसरात दिव्यांग बांधव या मागणीसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर आज नांदेडमध्ये तुकाराम मुंडेंची बदली रद्द करावी अशी मागणी करत दिव्यांग बांधव एकत्र आले होते. नागनाथ सिद्धराम कामजळगे, मी दिव्यांग कल्याण संघर्ष समितीचा मराठवाडा अध्यक्ष. आज आम्ही दिव्यांगांचा मोर्चा यासाठी काढलेला आहे. आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांची बदली झाली आणि बदली तात्काळ रोका. आम्ही सारे तुकाराम मुंडे आहोत म्हणून आम्ही सर्व दिव्यांग या ठिकाणी आलो. त्यानंतर आमदार खासदार निधी आहे. आमदार निधी 30 लाख रुपये आणि खासदार निधी 50 लाख रुपये. त्यानंतर DPC अंतर्गत आम्हाला घोषणा केली होती माननीय पालकमंत्री साहेबांनी 1% निधी DPC अंतर्गत खर्च करू. तोही निधी खर्च केला नाही. त्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडील 5% निधी, त्यानंतर नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकाकडे 5% निधी, या सर्व मागण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि तात्काळ तुकाराम मुंडे साहेबांची बदली रद्द करा. आम्ही सारे तुकाराम मुंडे अशा घोषणा देत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड.